कसं वाटतंय बाया? खूप छान. मावशी खूप छान. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत रायसेन जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो, हा आहे रायसेन किल्ला. म्हणजे रायसेन जिल्ह्यामध्ये हा रायसेन किल्ला आहे. आणि बघू शकता, हे पहिला दरवाजा आहे, पहिलं प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. आणि खूप मोठा किल्ला आहे हा. बघूया या किल्ल्यावरती आणखी आपल्याला काय काय पाहायला भेटतंय. रायसेन किल्ला मध्य प्रदेशातील भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. रायसेन किल्ल्यावरून रायसेन शहराचे नाव पडले आहे. रायसेन किल्ला हा 11व्या शतकात बांधलेला मध्य प्रदेशातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला गोंडवानाच्या विंध्यांचल पर्वतरांगेच्या एका टेकडीवर वसलेला आहे. आणि इकडचा दगड सुद्धा म्हणजे पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे गोंडवाना खडक आहे त्या प्रकारचा दगड आहे इकडं पूर्ण. आणि किल्ल्याची म्हणजे परिस्थिती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर बघूया, आणखी पुढं 2-3 दरवाजे दिसत आहेत अजून. रायसेन किल्ला 10 चौरस किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. किल्ल्याची चढाई करण्यासाठी दगडी पायऱ्या आणि अनेक दरवाजे आहेत, ज्यांची रचना आणि मजबूत दगडी भिंती अजून सुद्धा सुस्थितीत आहेत. किल्ल्यामध्ये खूप सारे महाल आहेत, जसे की बादल महाल, राणी महाल, पित्रदान महाल आणि हवा महाल. शिवाय अनेक तलाव आणि उत्कृष्ट जल व्यवस्थापन व संवर्धन व्यवस्था पाहायला मिळते. तर मित्रांनो, बघू शकता, हा 3रा दरवाजा पार करून आपण आलेलो आहोत समोर. आणि या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला असा झरोका आहे वरती. आणि खूपच छान अजून देखील कंडिशनमध्ये आहे हे सगळं. हा पूर्णपणे वेगळा गोंडवाना पद्धतीचा दगड आहे. आणि खूप चांगली म्हणजे मेंटेन देखील केलेला आहे किल्ला. खाली सैनिकांना वगैरे राहण्यासाठी छोट्या छोट्या खोल्या आहेत दोन्ही बाजूला.
आता आपण आलेलो आहोत सोमेश्वर मंदिराच्या इथं. रायसेन किल्ल्याचं हे आहे सोमेश्वर मंदिर. याला पेमिया मंदिर असं देखील म्हणतात. आणि हे जे मंदिर आहे ते वर्षातून फक्त एकदा उघडलं जातं. हे मंदिर बंद केलं होतं खरं तर, पण इथल्या लोकांनी आंदोलन केल्यामुळं वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीला हे मंदिर उघडलं जातं. तर मित्रांनो, हे जे पाहू शकता तुम्ही ते आहे मदागण तलाव आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा आकार आहे याचा. आणि त्याच्या पाठीमागं जे तुम्ही डोंगर बघताय पूर्ण, आणि हा किल्ला पण एका डोंगरावरच आहे. तर ही सर्व जे आहे ती आहे विंध्यांचल रांग. मध्य प्रदेशातली विंध्य पर्वतातली विंध्यांचल रांग आहे. तर मित्रांनो, आताच आपण सोमेश्वर महाल बघितला, त्याच्यानंतर मगादन तलाव बघितला, आणि त्याच्यानंतर हा पहिला महाल तुम्ही बघत आहात. तर हा बादल महाल आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा विशाल महाल आहे हा, पण तरी खूप सारे पडझड झालेली आहे. आणि या महालाच्या पलीकडे राणी महल आहे. आणि ह्या खोल्या वगैरे बघू शकता तुम्ही, कदाचित या सैनिकांच्या वगैरे खोल्या असतील. आणि हा इथं एक महाल आहे आणि त्याच्यावरती घुमट आहे एक. तर हा जो महाल आहे मित्रांनो, तर हा तुम्ही बघू शकता पूर्ण 3 मजल्यांचा हा महाल आहे पूर्ण. आणि त्याचा म्हणजे स्लॅब वगैरे कोसळलेला आहे, पण हे जे बीम वगैरे आहेत म्हणजे स्तंभ वगैरे आहेत ती रचना अजून देखील शिल्लक आहे. पण तुम्ही कल्पना करू शकता की किती विशाल, म्हणजे 3 मजल्यांचा हा महाल पूर्ण होता. आणि असे खूप सारे छोटे छोटे महाल आणि वाडे या किल्ल्यावरती अजून देखील आहेत. मित्रांनो, आताच आपण बादल महाल बघितला, आणि हा जो संपूर्ण एरिया आहे तो राणी महलचा एरिया आहे. आणि पाठीमागं तुम्ही एक छोटा तलाव बघू शकता, हा राणी तलाव छोटा. आणि हे सगळे महाल, या सगळ्या एरियाला राणी महल असं म्हणतात. खूप मोठा आणि खूप साऱ्या वास्तू इथे आहेत. खूप सारी पडझड झालेली आहे, पण जेवढे देखील घुमट आहेत वरती महालावरचे, त्यांची कंडिशन अजून पण चांगली आहे, ती बघू शकता तुम्ही. रायसेन किल्ला 11व्या शतकाच्या सुरुवातीपासून प्रशासनाचे एक महत्त्वाचे केंद्र होता. रायसेन किल्ल्याच्या गोंडवानाच्या सलाम राजघराण्याशी संबंध होता, ज्यांनी गोंडवाना राज्यात गिन्नौरगड आणि फतेहगड हे 2 मजबूत किल्ले देखील उभारले. राणी दुर्गावती ही एक त्यांची प्रभावी शासक होती. 15व्या शतकात या किल्ल्यावर मांडूच्या सुलतानाचे राज्य होते. त्यांच्याकडून तो राजपुतांकडे गेला. शेरशाह सुरीनेही हा किल्ला काबीज करण्याचा वारंवार प्रयत्न केला. 1543 मध्ये शेरशाह सुरीने पूरणमलकडून हा किल्ला ताब्यात घेतला.
भोपाळ राज्याचा तिसरा नवाब फियाज मोहम्मद खान याने 1760 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. मित्रांनो, या किल्ल्यावरती ना जल व्यवस्थापन देखील खूप छान केलं होतं आधी, म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा खूप छान पद्धतीनं केलं होतं. हे तुम्ही बघू शकता ते खाली, म्हणजे छताचं पाणी आहे ते जाण्यासाठी इथं अशी, म्हणजे पाणी जाण्यासाठी अशी जागा केलेली आहे. आणि पुढं त्या तिथं जे बघत आहात तुम्ही त्यात तिथं पुढं थोडासा छोटा आड आहे किंवा जलकुंड आहे. तर हे आणि म्हणजे जे तलाव वगैरे देखील आहेत या किल्ल्यावरती, तर त्या तलावांचं सुद्धा जल व्यवस्थापन असं आहे की किल्ल्यावरचं सगळं पाणी म्हणजे संचय करण्याचा खूप छान प्रयत्न इथे केलेला आहे. तर या तोफा तुम्ही बघत आहात, खूप मोठ्या मोठ्या तोफा आहेत या. तर या किल्ल्यावरती खूप सारे आक्रमणं झाली. औरंगजेब, अल्तमश, त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी, जलालुद्दीन खिलजी, अशा अनेकांनी या किल्ल्यावरती आक्रमण केली, पण त्यांना खूप काही यश आलं नाही. पण त्याच्यानंतर शेरशाह सुरीने या किल्ल्यावरती आक्रमण केलं आणि सुमारे 4 महिने या किल्ल्याला त्याने वेढा दिला, पण तरी देखील तो हा किल्ला जिंकू शकला नाही. त्याच्यानंतर त्याने तांब्याची जी नाणी आहेत ती वितळवून अशा मोठ्या मोठ्या तोफा तयार केल्या त्याने, आणि नंतर त्याला हा किल्ला जिंकता आला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत रायसेन किल्ल्याच्या या दर्ग्याजवळ. आणि या दर्ग्याचा इतिहास म्हणजे इथे एक राजा होता सिलहादी नावाचा, आणि गुजरातचा सुलतान बहादूर शाह या किल्ल्यावरती आक्रमण करणार होता. तर त्याने आक्रमण करू नये म्हणून हा दर्गा बांधण्यात आला. एवढंच नाही तर त्या सिलहादी राजानं स्वतःचं नाव देखील चेंज केलं आणि सलाहुद्दीन असं नाव ठेवलं होतं. आणि नंतर त्या राजाला कैद करण्यात आलं, आणि कैद केल्यानंतर काही दिवसांनी त्याचा म्हणजे त्या दोघांमध्ये तह झाला. पण त्याच्या रायसेन किल्ल्यावरती परतण्याच्या आधीच, तो रायसेन किल्ल्यावरती येण्याच्या आधीच त्याच्या पत्नींसह इतर या किल्ल्यावरच्या राण्या वगैरे होता, त्यांनी या किल्ल्यावरती जोहर केला. तर तसं तर या किल्ल्यावरती खूप 2 ते 3 वेळा एकंदरीत जोहर झालेले आहेत. तर असा हा या किल्ल्याचा इतिहास आहे आणि या दर्ग्याचा इतिहास. मित्रांनो, आता आपण दर्ग्याच्या पाठीमागे आलोय, आणि इथं तुम्ही बघू शकता या किल्ल्यावरती सगळे असे जल व्यवस्थापनाची खूप चांगली रचना आहे. म्हणजे इथून पाणी जायला हा अशा खूप सारे रस्ते आहेत, आणि हा जो तलाव आहे हा खूप मोठा तलाव आहे, म्हणजे एक कुंडच म्हणू शकता एक भलं मोठं याला, आणि याला मोतिया तलाव असं म्हणतात. याचा आकार बघू शकता तुम्ही, खूपच मोठा आकार आहे. खूप सारी पडझड झाल्यामुळे सगळं काही म्हणजे इथं सुव्यवस्थित नाही. तरीसुद्धा जे मुख्य महाल वगैरे आहेत, तलाव वगैरे आहेत, त्यांची रचना पूर्ण आहे तशी आहे अजून. आणि या किल्ल्यावरती खूप साऱ्या अफवा देखील आहेत या किल्ल्याशी अनुसरून, की या किल्ल्यांवरती म्हणजे हा किल्ला हॉन्टेड वगैरे आहे, म्हणजे भूतांचा वास वगैरे आहे या किल्ल्यावरती, असं बऱ्याच अफवा आहेत. आणखी एक सगळ्यात मोठी अफवा म्हणजे या किल्ल्यावरती या राजाकडे म्हणजे रायसेन राजाकडे पारसमणी होता, म्हणजे परीस ज्याला म्हणतो आपण, की जो लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होतं. आणि तो जो पारसमणी आहे तो एका तलावामध्ये टाकला, अशी अफवा आहे लोकांची.
पण इतिहासकारांच्या मते हे जे सगळं आहे ते सगळं मिथक आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण आलेलो आहोत मध्य प्रदेशातल्या भोजपूर मंदिरामध्ये. याला भोजेश्वर मंदिर असं देखील म्हणतात. आणि हे जे मंदिर आहे हे 11व्या शतकातलं मंदिर आहे. आणि राजा भोज तुम्ही ऐकलं असेल, तर त्या राजा भोजने या मंदिराची निर्मिती केली आहे. चला तर बघूया या मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते. पडला का? चालूच आहे, करा अजून. आपण आलेलो आहोत भोजपूर मंदिराच्या परिसरामध्ये. भोजपूर हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले शहर आहे. भोजपूर हे मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळपासून 32 किलोमीटर अंतरावर बेटवा नदीवर वसलेले आहे. 11व्या शतकात बेटवा नदी वळवण्यासाठी आणि रोखण्यासाठी 2 मोठी धरणे बांधली गेली. भोजपूर हे नाव राजा भोज याच्या नावावरून पडले आहे, जो परमार वंशाचा सर्वात प्रसिद्ध शासक होता. त्यानेच हे मंदिर बांधण्याचे आदेश दिले. 11व्या शतकापूर्वीचे भोजपूरचे कोणतेही पुरातत्वीय पुरावे नाहीत. स्थानिक दंतकथांनी पुष्टी केली आहे की राजा भोजने 9 नद्यांचे प्रवाह रोखण्यासाठी धरणांची मालिका बांधण्याची शपथ घेतली आणि बेटवा नदीच्या किनाऱ्यावर महादेवाला समर्पित भोजेश्वर मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र काही कारणवश त्याचे बांधकाम अपूर्ण राहिले. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भोजेश्वर मंदिरामध्ये. भोपाळपासून जवळच एक भोजपूर नावाचं गाव आहे आणि तिथे हे भोजपूर मंदिर आहे. आणि हे परमार राजा भोज याने या मंदिराचं बांधकाम सुरू केलं होतं.
आणि काही कारणवश या मंदिराचं बांधकाम जे आहे ते अपूर्ण ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूपच चमकदार खडक अजून सुद्धा दिसतात आणि खूप छान नक्षीकाम देखील इथे केलेलं आहे. भोजपूर हे ठिकाण भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षणाखाली राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक आहे. मंदिरात भारतातील सर्वात मोठ्या लिंगांपैकी एक 18 फूट उंच आणि 7.5 फूट रुंद एवढी पिंड आहे आणि ते एकाच खडकात तयार केली आहे. लिंगाची दुरुस्ती भारतातील पुरातत्व विभागाने केली आहे. मंदिरात गर्भगृहाचा समावेश आहे, ज्याला भव्य खांबांनी आधार दिला आहे आणि एक सुंदर घुमट आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भोजपूर येथे मोठा मेळा आयोजित केला जातो.